गड आला पण सिंह गेला. सिंहगडाची लढाई फेब्रुवारी 1670 मध्ये कोंढाणा किल्ल्यावर रात्रीच्या दरम्यान झाली. या काळात कोंढाणा या किल्ल्याला कोंधाणा म्हणून पण ओळखले जायचं, नाहीतर कोंधाण्या असा पण काही ठिकाणी उल्लेख आहे. शिवाजी महाराजांना कोणत्याही किमतीत कोंढाणा किल्ला मराठा राज्यात पुन्हा सामील करून घ्यायचे होते. तानाजींबद्दल थोडक्यात सांगायचे ठरले तर ते मराठा साम्राज्याच्या एकनिष्ठ सरदारांपैकी एक महापराक्रमी सरदार होते. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणीचे मित्र आणि कर्तव्यासाठी परिचित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या परदेशी गुलामगिरीतून मुक्त भारत स्थापन करण्याच्या उद्देशाने त्यांनी सुभेदाराची भूमिका चांगलीच बजावली होती. स्वराज्यासाठी आऊसाहेबांच्या म्हणजे जिजाबाई यांच्या इच्छेखातर जबरदस्त चौक्या पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा तानाजींनी उचलला होता. एवढे मोठे धाडस तानाजीसारखा निधड्या छातीचा माणूसच करू शकत होता. स्वराज्याच्या सेवेतील कामगिरीपुढे त्याला आपल्या संसाराचेही भान नव्हते. कामगिरी आपल्या हातून निसटू नये म्हणून मुलाच्या लग्नाची वार्ताही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर केली नाही, असाही काही ठिकाणी उल्लेख आढळतो. तानाजीचे शौर्य, पराक्रम, नेतृत्व हे शत्रूला आव्हान देणारे होते आणि शिवरायांच्या प्रतिभेलाही प्रेरणा देणारे होते. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूंच्या ध्यानीमनी न येणारा प्रचंड असा द्रोणागिरीचा कडा. रात्रीच्या वेळी केवळ 500 सैन्यांसोबत हा कडा चढून त्याने सिंहगडावर हल्ला केला. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही डाव्या हातावर वार घेत उदयभानाला निश्चित पाडून स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले. ही घटना 4 फेब्रुवारी 1670 रोजी घडली. कोंढाण्याचा रणसंग्राम नोव्हेंबर 1669. अखेर शिवरायांनी औरंगजेबाविरुद्ध तह मोडला. रावजी नाना यांनी वराडात स्वारी केली, प्रचंड लूट केली. पुढे हिंदवी स्वराज्याच्या फौजा बगलान व खानदेश भागात थैमान घालू लागल्या. मराठ्यांचा आत्मविश्वास पाहून मोगली सैन्य खच खात होते. शिवरायांनी मुलतानगड, मुल्लेर, चोलारगड ह्या किल्ल्यांना वेढा घातला. हिंदवी स्वराज्याची वाढलेली ताकद पाहून आलमगीर औरंगजेबसुद्धा हबकला. अशाच एके दिवशी राजे राजधानी गडावर असताना आऊसाहेब राजांस म्हणाल्या, शिवबा कोंढाणा घेणे, कोंढाण्यासारखा बेलाग दुर्ग शत्रूंच्या ताब्यात असणे हे दौलतीकरिता चांगले नाही. त्यावर राजे म्हटले, मासाहेब, दुर्ग काही काळामध्ये स्वराज्यात येईल. असं राजांचं बोलणं ऐकून जिजाऊंच्या चेहऱ्यावर एक स्मित उमटलं. कारण होतं कोंढाणा हा जिजाऊंचा आवडता दुर्ग. तसेच विशेष म्हणजे 17व्या शतकात दुर्ग कोंढाण्याला 12 मावळचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जात होते. कोंढाणा कसा घ्यायचा ह्याची मसलत आऊसाहेबांच्या कक्षात चालू होती. तेवढ्यात वर्दी आली की तानाजी सुभेदार मालुसरे त्यांच्या खाजगी कामाकरिता येत आहेत. तानाजींनी कक्षात प्रवेश केला. प्रथम राजांना मुजरा केला व मासाहेबांचे पवित्र चरण स्पर्श करून त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला. पुढे तानाजी राजांस म्हणाले, राजे, रायबाचं लगीन काढलंय, त्याचीच पत्रिका घेऊन आलोय. असं बोलून तानाजींनी पत्रिका राजांच्या समोर ठेवली, परंतु राजे काहीच बोलेनात. तानाजी म्हणाले, राजे, लगीन कार्यास यावे अशी सदिच्छा आहे आमची. त्यावर राजे बोलते झाले की ताना, शुभ कार्यास येता येणार नाही रगड्या. मग तानाजी म्हणाले, राज काय झालं? राजे म्हणाले, कोंढाण्याचं लगीन ठरविलं आहे, अर्थात कोंढाण्याची मोहीम. महाराजांचे शब्द ऐकून तानाजींनी क्षणाचाही विलंब न करता राजांकडे कोंढाण्याची मोहीम मागितली. राजे त्यावर म्हणाले, अरे ताना, घरात लगीन कार्य आहे आणि ही मोहीम साधी सोपी नाही, जीवावर सुद्धा बेतू शकतं. तानाजींनी राजाच्या चरणाकडे बघून म्हटलं, तुम्ही तिकडं मोहिमेवर आणि आम्ही इकडं वरबाप म्हणून मंडपात मिरवू काय? राजे, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. आपणास आई तुळजाभवानीची आण. तानाजीचा हट्ट पाहून राजांनी मोहीम तानाजीवर सोपवली. धन्याच्या प्रती स्वामीनिष्ठा पाहून मासाहेबांचे अश्रू वाहू लागले. राजांनी तानाजीला आलिंगन दिले. पुढे मसलतखान्यात राजांनी तानाजीला व नाईकांना बोलवले. पहिला प्रश्न राजांनी तानाजीला विचारला, तानाजी, किती फौज पाहिजे? प्रचंड आत्मविश्वासाने तानाजीनं म्हटलं की आपलं निवडक 500 मावळे घेऊन गड ताब्यात घेऊ. सुभेदाराचं उत्तर ऐकून राजे आणि नाईक चकित झाले. तानाजी नेहमी म्हणत, मोठ्या मोठ्या फौजा घेऊन किल्ल्याला वेढा घालून जिंकण्यापेक्षा राजांनी सरनाईकांना विचारले, गडावर किती गनीम आहेत?
एकाच झडपेतच गनिमी काव्यांनी किल्ला जिंकणे हेच खरं यश. नाईक म्हणतात, एकूण 1500 सैन्य आहेत. त्यात 1000 राजपूत सैन्य आहे व 400 ते 500 पठाण आहेत. तसेच गडाचा किल्लेदार उदयभान हा कडक शिस्तीचा राजपूत आहे. अशी एकंदर कोंढाण्या दुर्गाची परिस्थिती आहे. उदयभान आणि तानाजी. उदयभान आणि तानाजी शरीरयष्टीने मजबूत होते. दोघेही वीर होते. दोघांबद्दल काही दंतकथा प्रसिद्ध आहेत. त्या अशा की उदयभान एका वेळेस 1.5 बकरा खात असे, तर तानाजी एका वेळेस 64 भाकऱ्या खात असत. तात्पर्य एकच, दोघेही बलवान होते. फरक एवढाच, तानाजी धर्माचं कार्य करत होते, याउलट उदयभान अधर्माचं काम करायचं. असंही त्यावेळी तुलनात्मक म्हटलं जायचं. तानाजींचा एक विशेष गुण म्हणजे ते शालीन होते. स्वराज्याच्या नरवीराची झडप. तानाजींनी निवडक 500 मावळे आणि मोत्याजी मामा, तानाजीचे बंधू सूर्याजी मालुसरे व 80 वर्षाचे शेलार मामा यांना बरोबर घेतले. विशेष म्हणजे तानाजींनी मोहिमेच्या अगोदर वेषांतर करून कोंढाण्याची बरीच माहिती काढली होती. त्यानुसार मोहिमेची रणनीती ठरविली होती. तानाजींनी मोहिमेचा दिवस ठरवला. शके 1591 सौम्य नाम संवत्सराची माध्य वद्य नवमी म्हणजे जेधे शकावलीनुसार शुक्रवार दिनांक 4 फेब्रुवारी 1670 रात्री हा हल्ला करायचं ठरवलं. तानाजींनी सैन्याचे 2 भाग केले. 300 मावळे व तानाजी आणि मोत्याजी मामांसोबत व 200 मावळे सूर्याजी आणि शेलार मामांसोबत. तानाजी 300 मावळे घेऊन चढून जेथे शत्रूंची गस्त नव्हती म्हणजे दोनागरीचा कडा जो चढण्यास खूप अवघड होता, तेथे जो कोणी येईल त्यांना कापून कल्याण दरवाजाजवळ जाऊन उरलेल्या सैन्याला घेऊन जोरदार हल्ला होईल अशी रणनीती होती. लढाईला सुरुवात. अखेर लढाईचा दिवस उजाडला. तानाजींनी व्यवस्थितरित्या मोहिमेची रणनीती सांगितली. प्रत्येकाला काय काय करायचे आहे ते स्पष्ट सांगितले. चुकी व्हायला जागाच सुभेदारांनी ठेवली नव्हती. इतकं नियोजन उत्तम होतं. तानाजी सूर्याजीला म्हणाले, सूर्याजी, तू 500 गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठ. मी 300 मावळे घेऊन कडा चढून गडावर येतो. गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो. तुम्ही सगळे एकदम आत घुसा. शत्रूचा धुव्वा उडवू. ठरल्याप्रमाणे रात्रीच्या सुमारास तानाजी आणि 300 मावळे दोनागरीच्या कड्याजवळ आले. मराठ्यांच्या फौजेत दुर्गम डोंगर व कडे चढण्यासाठी एक विशेष पथक असे. तेच पथक सर्वप्रथम कढा चढून वरती गेले आणि मावळ्यांना वर येण्यासाठी दोर बांधले. हळुवारपणे सुभेदार आणि 300 मावळे वर आले. तानाजींनी सर्वांना इशारा केला आणि कोंढाण्यावर हर हर महादेव या जयघोष करत मावळे शत्रूवर तुटून पडले. तानाजी सपासप कापत होते. मावळे त्वेषाने लढत होते. इतक्यात गडाचा सरनोबत तानाजीला रोषाने धावत आला. तानाजींनी एकाच घावात त्याचे शिर धडा वेगळे केले. मराठे प्रबळ आत्मविश्वासाने लढत होते आणि पुढे तानाजींनी कल्याण दरवाजा उघडून सूर्याजी, शेलारमामा आणि मावळ्यांना आत घेतले. मराठ्यांनी गडावर हल्ला केला. ही खबर किल्लेदार उदयभान याला मिळाली. तोही तातडीने निघाला. कोंढाण्यावर मोगलांचं सैन्यबळ हे 1500हून अधिक होतं, तर मराठे 500 होते. पण एक प्रहरानंतर शत्रुपक्षातील 500 सैनिक मारले गेले, तर 30-40 मावळे धारातीर्थी पडले. लढाईच्या सुरुवातीपासून विजयश्री मराठ्यांच्या बाजूने होता. तानाजी, सूर्याजी, मोत्याजी आणि शेलारमामा पराक्रमाची शौर्य करत होते. इथे उदयभान सुद्धा भान बाळगून लढत होता. पुढे उदयभान आणि तानाजीचा सामना झाला. रणांगणावर उदयभान तानाजीकडे त्याच्या करड्या नजरेने पाहत होता. तानाजीने हे पाहून मिशांवर ताव देऊन उदयभानावर जोरदार हल्ला केला. दोघांच्या तलवारी विजेप्रमाणे लखलखत होत्या. दोघेही वीर. दोघांमध्ये जोरदार लढाई चालू होती. इतक्यात तानाजीची ढाल तुटली. तानाजींनी लगोलग कट्यार काढली व कट्यारीचा ढालीसारखा उपयोग करून उदयभानचे वार अडवू लागले. मराठी सैन्यांनी त्यांची काही विशेष डाव होते. त्यातील हाच एक डाव. युद्धकाळात प्रसंगी ढाल नसता कट्यारीचा वापर ढालीसारखा करत असत. अशा विशेष काही डावांमुळे मराठ्यांची युद्धनीती श्रेष्ठ ठरत असत. तानाजी व उदयभान यांच्यामध्ये युद्ध चालूच होते. दोघांच्या देहावर वार होते. पण असं म्हणतात, योद्ध्यांच्या देहावरील वार, जखमा म्हणजे योद्ध्यांचे भूषण. जवळपास 1 घटिका दोघांमध्ये युद्ध चालू होते. पुढे तानाजींनी उदयभानावर सरशी झाली. उदयभान पुरता ओळखून चुकलेला. तानाजींवर मात करणे शक्य नाही. त्याने तानाजींपुढे मान झुकवली. उदयभान राजपूत असल्यामुळे तानाजी त्यास म्हणाले, उदयभान, तू राजपूत आहेस, त्यामुळे तुला मी सोडतो. जा, शस्त्र खाली ठेव आणि निघून जा. इतक्यात मागून तानाजींवर पाठीमागून एका हशमाने वार केला. शमशेर पार सुभेदारांच्या पोटात घुसवली. त्या हशमाचं नाव होतं बाबुल खान. लगोलग बाबुल खान याने पळ काढला.
संधीचा फायदा घेऊन उदयभानाने समोरून तानाजींवर वार केला. तानाजींनीही प्रसंगावधान दाखवून उदयभानाच्या गळ्यावर वार केला, परंतु या झटापटीत सुभेदार पडले. तानाजींना वीरमरण आले. हा सर्व प्रकार लढता लढता शेलार मामा पाहत होते. समोर भाच्याचं वीरमरण आलंय, पण लढाई सोडून ते जाऊ शकत नव्हते. दोन्ही सेनापती पडले. एकूण दोन्ही पक्षाचे सैनिक चलबिचल झाले, पण सूर्याजी धैर्याने पुढे आले. मावळ्यांना लढण्यास प्रेरित केले. तानाजी पडल्यावर धीर खचलेल्या आणि पळणाऱ्या मावळ्यांना आडवा जाऊन सूर्याजी म्हणाला, "अरे, तुमचा बाप इथं मरून पडलाय. तुम्ही भागूबाईसारखे काय पळताय? मागे फिरा आणि हाशमांशी कत्तल करून कोंढाणा जिंकला, फत्ते करा." दुर्ग ताब्यात येताच सूर्याजीने पांग्याचे खण अर्थात गव्हाच्या गंजी पेटवून दुर्ग जिंकल्याचे राजांस सूचित केले. राजांनी इशाऱ्यांची खून पाहून मनोमन तानाजीचे कौतुक केले. माँसाहेबांना कोंढाणा स्वराज्यात आल्याची खबर दिली आणि राजे वाट पाहू लागले ते सूर्योदय होण्याची. कधी सूर्य उगवतो आणि तानाजीला जाऊन भेटतोय अशी घाई राजांना झाली होती.